मंडळी, काही वर्षांपूर्वी गिबली आर्ट्स नावाने एक साधा ट्रेंड सुरू झाला होता। लोक आपले फोटो कार्टून स्टाईलमध्ये बदलत होते। तो हलका फुलका मजेदार प्रयोग होता। पण बघता बघता AI टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली की आज फक्त एका क्लिकवर तुमचा चेहरा सिनेमॅटिक हिरोसारखा दिसतो। तुमचं स्मित अधिक परफेक्ट दिसतं, त्वचेवरील डाग गायब होतात, डोळे चमकदार दिसतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक डॅशिंग टच मिळतो। मग प्रश्न असा, लोक या ट्रेंडमध्ये एवढे का वेडे झालेत? आजच्या पिढीचं आयुष्य सोशल मीडियावर फिरतं। इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक, यूट्यूब, प्रत्येक ठिकाणी आपली छबी कशी दिसते याला प्रचंड महत्त्व आलंय। सेल्फी संस्कृतीने लोकांना सतत मी इतरांच्या नजरेत कसा दिसतो हा प्रश्न विचारायला लावलाय आणि AIने या गरजेला अगदी हवेत इथे टच दिलाय। पूर्वी फोटो एडिट करायला फोटोशॉप सारखी अवघड साधनं लागायची, पण आता मोबाईल ॲप्सने सर्व काही सोपं केलं। कुणालाही अगदी एका टचमध्ये हिरोईनसारखं, मॉडेलसारखं किंवा मूवी स्टारसारखं रूप देता येतं। लोकांना हे इन्स्टंट ट्रान्सफॉर्मेशन प्रचंड आकर्षित करतं आहे। त्यात अजून एक गोष्ट म्हणजे डिजिटल मान्यता, म्हणजेच आपल्याला मिळणारे लाईक्स, कमेंट्स, फॉलोअर्स। जेव्हा कुणी एडिट केलेला फोटो टाकतो आणि लगेचच कौतुकाचा वर्षाव होतो, तेव्हा लोकांच्या मनात समाधान आणि आनंदाची लाट उसळते। डोपामाइन हिट मिळतो आणि माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे खिसला जातो। हाच या ट्रेंड मागचा सर्वात मोठा मानसिक खेळ आहे। पण या ट्रेंडमध्ये एक मोठा धोका दडलेला आहे, तो म्हणजे खोट्या सौंदर्याचा पाठलाग। लोकांना हळूहळू असं वाटू लागतं की त्यांचं खरं रूप पुरेसं नाही, त्यांनी एडिट केलेला फोटोच खरा मी आहे आणि खरं व्यक्तिमत्व दुय्यम ठरतं। इथून सुरू होतात कॉम्प्लेक्सेस, आत्मविश्वास कमी होणं आणि सतत स्वतःशी इतरांची तुलना करणं। याशिवाय या ट्रेंडमुळे सामाजिक नातेसंबंधातही गोंधळ होतो। कोणी ऑनलाईन सुंदर दिसतं, पण प्रत्यक्षात भेटल्यावर फरक जाणवतो। मग तिथून निराशा, अविश्वास आणि गैरसमज निर्माण होतात। आणि हो, या ट्रेंडचा सर्वात मोठा धोका म्हणजे सायबर सिक्युरिटी। एडिट केलेले फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकतात। उदाहरणार्थ, एक, डेटा चोरी। अनेक AI ॲप्स तुमचे फोटो त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करतात, म्हणजेच तुमच्या चेहऱ्याचा डेटा त्यांच्या डेटाबेसमध्ये जातो आणि हॅकरच्या हाती लागल्यास गैरवापर होऊ शकतो। 2, डीफेक्स। एडिट केलेले फोटो किंवा व्हिडिओ वापरून खोटे कंटेंट तयार होतात। त्याचा उपयोग फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा बदनामीसाठी केला जातो। 3, फेक प्रोफाईल्स। तुमचे फोटो चोरून कुणी फेक अकाउंट्स बनवू शकतं आणि त्यातून फसवणूक करणं आज सामान्य झाले। 4, प्रायव्हसी रिस्क। काही AI ॲप्स त्यांच्या पॉलिसीत लिहितात की अपलोड केलेले फोटो ते ट्रेनिंग डेटा म्हणून वापरतात, त्यामुळे तुमचा खरा चेहरा भविष्यात इतर AI मॉडेल्समध्येही दिसू शकतं। मंडळी, खरं सांगायचं तर AI फोटो एडिटिंग हा एक भन्नाट क्रिएटिव्ह आणि मजेशीर ट्रेंड आहे। तो लोकांना वेगळा अनुभव देतो, आत्मविश्वास देतो आणि डिजिटल आर्टसारखी नवी संधी निर्माण करतो। पण जर आपण त्याच्यात जास्त बुडून गेलो तर तो आपल्याला खऱ्या जगापासून, आपल्या खऱ्या ओळखीपासून दूर नेऊ शकतो। म्हणूनच हा ट्रेंड एन्जॉय करा, पण तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आधार बनू देऊ नका। AIच्या फिल्टर्सनी रंगलेली दुनिया ही कृत्रिम आहे, खरी सुंदरता तुमच्यात आहे, नैसर्गिक आणि खरी प्रामाणिक। मग तुमचं मत काय? तुम्हाला वाटतं का की हा ट्रेंड लोकांसाठी आत्मविश्वास वाढवणार आहे, की तो त्यांना खोट्या सौंदर्याच्या मागे धावायला लावतोय? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मी ओमकार, आपण पाहत होतात खरं काय।